पावसात न्यालो माऊलींच्या वारीत, टाळ मृगुंद दुमदुमला घाटावरती। रामकृष्ण हरी माऊली। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आळंदी नगरीतून होते। याच निमित्ताने लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। टाळ मृगुंदाच्या नादामध्ये भक्तीच्या या वारीमध्ये तल्लीन झालेला वारकरी आता इंद्रायणी घाटावरती आलाय। खरं तर आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतंय। वरुण राजाचं पहाटेपासून या ठिकाणी आगमन झालेलं आहे। इंद्रायणी नदी ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि याच इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून वारकरी हा माऊलींच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आहे। इंद्रायणी घाट हा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये निहाळून गेलेला पाहायला मिळतो। खरं तर वारीत सहभागी होणारा हा शेतकरी वर्ग असतो आणि यंदाच्या वर्षी या शेतकऱ्याला वरुण राजाने चांगली साथ दिल्यामुळे खरीप हंगामाची कामे उरकून हा वारकरी माऊलींच्या या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच निमित्ताने आज आळंदी नगरीमध्ये ही पावसाची जोरदार हजेरी लागलेली पाहायला मिळते। इंद्रायणी नदी ही दुथडी भरून वाहते। पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणीमध्ये स्नान करून वारकरी हा माऊलींच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे। आज संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये इंद्रायणी नदीला पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी खोलवर पाण्यात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आले। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।